सावकाराचा सातबारा तुमच्या नावावर आहे की तुमचा सातबारा सावकाराच्या नावावर होणार आहे? जर तुम्ही खाजगी सावकाराकडून 5-10% व्याजानं पैसे घेतले असतील तर सावध व्हा. तुम्हाला 1 रुपयाही परत न देता या विळख्यातून बाहेर पडता येतं, हे तुम्हाला माहीत आहे का? मुख्यमंत्री किंवा मंत्रालयात न जाता तुमच्या गावात बसून सावकारी कर्ज कसं माफ करायचं याची सिक्रेट पद्धत आज मी उघड करणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक घरांची शांतता हिरावून घेतोय. तो विषय म्हणजे खाजगी सावकारी कर्ज. अनेकांनी मला कमेंट्समध्ये विचारलं की सरकार बँकांची कर्जमाफी करतं, मग या खाजगी सावकारांच्या कर्जाचं काय? सरकार हे कर्ज का माफ करत नाही? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सरकार हे कर्ज माफ करायला तयार आहे, पण त्यासाठी तुमच्याकडे कोणती माहिती पाहिजे आणि तुम्ही कोणतं पाऊल उचललं पाहिजे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुम्हाला संकटात टाकू शकते. पूर्वीच्या काळी गावामध्ये 1-2 मोठे सावकार असायचे, ज्यांच्याकडे अधिकृत परवाना असायचा. पण आज काळ बदललाय. आता परवानाधारक सावकार शोधूनही सापडत नाहीत. आता काय झालंय? आता संबंधातून व्यवहार होतात. मित्र, नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस म्हणतो, अडचण आहे का? घे माझे हे 50,000 किंवा 1,00,000. पण हे पैसे फुकट नसतात. इथे सुरू होतो व्याजाचा खेळ. 2%, 3%, 5% आणि काही ठिकाणी तर 10-20% व्याज आकारलं जातं. जेव्हा पाऊस पडत नाही, पीक हाती येत नाही, तेव्हा शेतकरी हतबल होतो. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर जायचं कुठं, अशी अवस्था शेतकऱ्याची होते. याच हतबलतेचा फायदा हे अवैध सावकार घेतात. जर तुम्हाला 20-30 हजारांची गरज असेल तर ते विश्वासावर देतात, पण जेव्हा लाखाच्या पुढची रक्कम असते तेव्हा समोरचा सावकार तुमच्याकडे सिक्युरिटी मागतो. ही सिक्युरिटी म्हणजे काय? तुमची काळजासारखी जपलेली जमीन. हे अवैध सावकार काय करतात? ते तुमच्याकडून जमीन खरेदी खत करून घेतात किंवा तसा करार करतात. पैसे परत केले की जमीन परत देऊ असं आश्वासन दिलं जातं. पण व्याजाचा दर इतका जास्त असतो की शेतकरी फक्त व्याज भरत राहतो, मुद्दल कधीच संपत नाही. शेवटी तो सावकार त्या जमिनीची नोंद आपल्या नावावर चढवून घेतो आणि शेतकरी आपल्याच जमिनीवर उपरा होतो. ही परिस्थिती आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सर्रास पाहायला मिळत आहे. आता मुख्य प्रश्न, सरकार हे कर्ज का माफ करत नाही? त्याचं उत्तर असं आहे की सरकारला या व्यवहारांची माहितीच नसते. बँका किंवा सहकारी सोसायट्या या सरकारच्या नियमावलीत चालतात, त्यामुळे तिथे कोणाचं किती कर्ज आहे याची अधिकृत नोंद असते. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून 5% व्याजानं पैसे घेतले, याचे कागदपत्र कुठे आहेत? त्याची नोंदणी कुठे आहे? जेव्हा लिखित पुरावाच नसतो तेव्हा सरकार कोणाचं कर्ज आणि कोणाला पैसे देणार? म्हणूनच ही कर्जमाफी सरकार स्वतःहून करू शकत नाही. पण जर तुम्ही समोर आलात तर सरकार तुम्हाला मदत करायला तयार आहे. महाराष्ट्रामध्ये मनी लेंडिंग रेग्युलेशन ॲक्ट 2014 म्हणजेच महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 हा अत्यंत कडक कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार 1. सावकाराकडे अधिकृत परवाना असणे बंधनकारक आहे. 2. तो ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्याज आकारू शकत नाही. 3. विनापरवाना सावकारी करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटतंय की समोरचा व्यक्ती तुमचं रक्त शोषण करतोय, तर तुम्हाला मुंबईला मंत्रालयात किंवा मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर कार्यालयात जायचे आहे. तिथे जाऊन एक लेखी तक्रार द्या की मी या व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे आणि तो माझ्याकडे अवैधपणे व्याजाची मागणी करत आहे किंवा माझी जमीन अडवून ठेवली आहे. तुमच्या तक्रारीनंतर प्रशासकीय पातळीवर त्याचा पंचनामा होतो. तुम्हाला पुरावे द्यावे लागतील, जसे की साक्षीदार, पैशांच्या देवाणघेवाणीचे मेसेज किंवा इतर काही कागदपत्रे. जर चौकशीत सिद्ध झालं की तो सावकार अवैध आहे तर त्याच्यावर थेट गुन्हा दाखल होतो. पोलीस त्याला जेरबंद करतात आणि तुमची त्या व्याजाच्या विळख्यातून सुटका होते. पण इथे अडचण अशी येते की आपण म्हणतो आमचे संबंध खराब होतील. पण मित्रांनो, जो तुमच्या रक्ताचा पैसा खातोय आणि तुमची जमीन हिरावून घेतोय त्याच्याशी कसले संबंध? तुमचे संबंध तुमच्या कुटुंबासाठी आणि जमिनीसाठी जास्त महत्त्वाचे आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर सावकारी कर्जातून मुक्त होण्यासाठी एकच प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे धाडस आणि तक्रार. जोपर्यंत तुम्ही तक्रार करणार नाही तोपर्यंत सरकारला कसं कळणार की तुम्ही संकटात आहात? जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं शोषण होतंय तर शांत बसू नका, कायद्याची मदत घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्याची जमीन वाचू शकते.
तुम्हाला या कायद्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण अशाच महत्त्वाच्या विषयांवर माहिती घेऊन येत राहू. धन्यवाद. जय जवान, जय किसान.